श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे सेवा मार्ग या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो आणि तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना स्वामी लवकरात लवकर पूर्ण करो अशी मी स्वामी चरणी स्वामीमय प्रार्थना करते. आणि स्वामी तुम्हाला सुखात, आनंदात, ऐश्वर्यात, हसत खेळत ठेवो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते. आणि स्वामींना त्रिवार वंदन करून आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. स्वामी म्हणतात, प्रार्थना म्हणजे केवळ ईश्वराची स्तुती असणे असे समजणे योग्य नव्हे, तर प्रार्थना म्हणजे जे आपले साध्य आहे किंवा जे आपणाला हवे आहे ते प्राप्त करून घेण्याची आपली पात्रता सिद्ध करून घेणे होय. व त्याला यश देण्यासाठी ईश्वराची स्तुती करून त्याला साखळी घट्ट होईल. ही गोष्ट आपणास ईश्वराची प्रार्थना केल्यावर ते आपल्यावर कृपादृष्टी ठेवेल. आपणाला संकटमोही योग्य मार्ग दाखवतील अशी खात्री भक्ताला वाटत असते. ही खात्री जितकी अधिक असते तितकीच प्रबळ सुद्धा असते. काही वेळा प्रार्थना दुःखातून सुरू होते. आपले दुःख, दैन्य, मानसिक तणाव असे कसे दूर होतील आणि अशी कोणती शक्ती आहे जी आपली दुःख निवारण करू शकेल. तेव्हा ते शब्द, ते विचार, त्या भावना एका प्रार्थनेचे रूप धारण करतात. स्वामी म्हणतात, जर तुमचे लक्ष गाठण्यात यशस्वी झालात तर तुमची रणनीती बदला. तुमचे लक्ष नाही. जेव्हा एखादी समस्या निर्माण होते त्याबरोबरच त्या समस्येवरील उपाय देखील तयार होतो. कोणाला तोंड देखील क्षमा मागण्याची एक क्षणही लागत नाही, पण मनापासून क्षमा करण्यास एक जन्मही अपुरा पडतो. चमत्कार त्यांच्याबरोबरच घडतात जे तो घडण्यावर विश्वास ठेवतात. अपेक्षा व इच्छांचा त्याग करणे हा सुख मिळविण्याचा खात्रीशीर मार्ग आहे. माणसाची पतनं त्याच क्षणी सुरू होतात जेव्हा तो आपल्या प्रियजनांना खाली खेचण्याचा विचार करू लागतो. अज्ञानी लोक फक्त स्वतःच्या लाभासाठी कार्य करतात, पण बुद्धिमान लोक मात्र विश्वकल्याणासाठी कार्य करतात. आयुष्यात काही झाले तरी निराश होऊ नका, तर त्याचे कारण त्यावेळी तुमचे दुबळे नाही तर तुमचा काळ खराब आहे. ज्याप्रमाणे आपल्या देण्यापासून भरकटलेल्या अर्जुनाला श्रीकृष्णाने साथ देऊन पुन्हा योग्य मार्गावर आणले होते, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने तुम्हाला तुमच्या जीवनात योग्य मार्ग दाखवावे हीच स्वामी चरणी प्रार्थना आहे. स्वामींचा उपदेश ऐकून तुम्हाला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा नक्कीच मिळेल. स्वामी म्हणतात, कोणाविषयी मनामध्ये द्वेष किंवा तिरस्कार ठेवू नका. कोणाविषयी राग नको. सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजे संसाराचे रक्षण करा. आणि तुम्ही सतत आमच्यासोबत असेच राहा, आमच्या पाठीमागे राहा आणि आम्हाला सतत तुमची बोल आठवण द्या की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे समर्था, तू पृथ्वीच्या रंगमंचावर तू मला जे पात्र दिले आहेस ते उत्कृष्टपणे निभावून घेण्यासाठी माझ्या शरीराचे जे आवश्यक गुण आहेत, कौशल्य आहेत ते विकसित कर आणि तुला अपेक्षित ते परिणाम साध्य कर. पण हे समर्था, हे करत असताना मला तुझ्या अन्य व्यक्तीची लस दे, जेणेकरून मला अहंकार रूपी व्हायरसची लागण होणार नाही आणि मी तुझ्या चरणापासून दूर जाणार नाही. प्रेम आणि आस्था या दोन गोष्टी आपल्याच हातात आहेत. आपल्या मनात एकदा भक्ती निर्माण झाली तर कणाकणात ईश्वरांचे दर्शन घडते. स्वामी म्हणतात की ज्याला तुमची पर्वा नाही अशा व्यक्तीच्या पाठीशी उभे राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले असते. स्वामी म्हणतात, दुःख हा माणसाचा सर्वात चांगला मित्र आहे, कारण दुःख तुम्हाला भगवंताचा शोध
घेऊन देतो. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात नकारात्मक विचार येणे निश्चितच असते, पण त्या विचारांना तू किती महत्त्व देतो हे त्या माणसावर अवलंबून असते. स्वामी म्हणतात, सर्वात समजूतदार आणि स्थिर मनाचा माणूस जो आहे तो या यशाचा गर्व करत नाही. तो अपयशाने दुःखी होत नाही. स्वामी म्हणतात, फक्त भित्रे आणि दुर्बळ लोकच गोष्टी नशिबावर सोडतात, पण जे बलवान आणि आत्मविश्वासी असतात ते कधीही नशिबावर अवलंबून नसतात. केवळ देखावा करण्यासाठी चांगले होऊ नका, कारण देव तुम्हाला बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी ओळखत असतो. देवांच्या सोबत चालण्याने आनंद मिळतो ना ध्येय. म्हणूनच माणसाने नेहमी आपल्या कर्मावर विश्वास ठेवून एकटे चालले पाहिजे. स्वामी म्हणतात की जास्त विश्रांती आणि जास्त प्रेम माणसाला दुबळे बनवते. तुम्ही या मताशी सहमत असाल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब नक्कीच करा. काळ कसा बदलेल हे कोणालाच माहिती नाही. श्रीरामाला रात्रीच राज्य मिळणार होते, पण पहाटे वनवास मिळाला नसता. श्री स्वामी सांगतात, केवळ पैशाने माणूस श्रीमंत होत नाही, तर श्रीमंत तोच असतो ज्याच्याकडे चांगले विचार आणि चांगली वागणूक असते. चांगले विचार असतात. माणूस एकटा जन्मतो आणि एकटाच मरतो. त्याच्या चांगल्या वाईट कर्माची फळे तू स्वतः भोगत असतो. स्वामी म्हणतात, निघून गेलेला काळ जीवन समजून घेण्याची चांगली वेळ देत असतो, कारण येणारा काळ हा जीवन जगण्याची दुसरी संधी असते. देव म्हणतात, तुझ्या जीवनातून मी त्या सर्व लोकांना बाद लवकरच करणार आहे ज्यांनी तुझ्या मागे खूप काही व्यर्थ चिंता लावल्या आहेत. मी जाणतो आहे तो खूप त्रासातून काही दिवस काढले आहेत, पण आता त्यांचा अंत निश्चितच आहे, कारण जेव्हा खूप काही घटना तुझ्या जीवाशी वरती होत आहेत तेव्हा मी तुझ्यापर्यंत येऊन तुझ्या त्या दुःखांना समाप्त करेल. आता काळजी करणे थांबव. नामस्मरणात मन लाव, कारण तुझे मन त्या विचारांनी भटकायला नको. त्या मनाला एकाग्र कर. खूप काही विचार तू एक सोबत करत आहेस, त्यामुळे तुला काही शारीरिक त्रासही होताना मी बघत आहे, पण त्या त्रासातूनही मी तुझी मुक्तता करेल. त्या त्रासांना तुझ्यातून मी काढून घेईल, काही नष्ट करेन. देव म्हणतात, मी आज तुझ्यापर्यंत आलो आहे ते तुझे सर्व काही चिंता नष्ट करायला, तुझ्या मार्गाचे सर्व क्लेश नष्ट करायला. देव म्हणतात, माझ्यावर पूर्ण विश्वास कर. ज्यांनी तुला दुखावले आहे त्यांची शिक्षा ते भोगणार आहेत. देव म्हणतात, थोडासा वेळ लागेल, पण सगळं तुझ्या मनासारखं होईल. त्यांची उत्तरे मी तुला अशा प्रकारे देईल की तू त्याचे कधी अपेक्षाही केली नसेल. आता डोळे उघड आणि माझ्यावरती विश्वास ठेवून मी काय सांगतो आहे ते ऐक. तुला नक्कीच त्यातून मार्ग मिळेल, कारण मी तुझ्यावरती खूप प्रेम करतो. मी तुमची आई, स्वामी आई आहे. देवाने तुम्हाला बाळ संबोधले आहे. याबद्दल देवाचे आभार मानायला विसरू नका. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय स्वामी सहमत आहे असे टाईप करा. जी प्रार्थना बोलली नाही त्या प्रार्थनेचे उत्तर स्वामी तुम्हाला देणार आहेत. भक्तांना स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा. देव तुम्ही बोलेल ते सर्व काही ऐकून घेत आहेत. देव तुमच्यावरती प्रेम करतो. देवाला तुमची गरज आहे. तुम्हाला जशी देवाची गरज आहे तशीच देवाला पण गरज आहे. त्यांच्या भक्तांची गरज असते. देव तुम्हाला मदत करतो. भक्तांनो, देव म्हणतो, तुम्हाला हवी असलेली नोकरी, संधी, पैसा तुमच्या मार्गावरती येत आहे. थोडासा धीर धरा आणि थोडासा मोठा श्वास घ्या. आता तुमचे चांगले दिवस होणार आहेत. तुमचे
कुटुंबीय आठवड्यात खूप आनंदी होणार आहेत. तुमच्या कुटुंबाच्या गोष्टी खूप दिवसापासून रखडलेल्या आहेत, त्या आता आनंदाने भरून जाणार आहेत. आता तुमच्या घरात नवीन ऊर्जा निर्माण होणार आहे. माझा तुमच्या घरावरती आणि तुमच्या सर्व कुटुंब व्यक्तीवरती आशीर्वाद आहे. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच तुम्ही सेवा मार्ग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी आई माझ्या कुटुंबावर लक्ष राहू द्या अशी कमेंट करा. बाळांनो, समाजातील जे लोक धार्मिक वृत्तीने वागतात त्यांचा काही लोक खूप छळ करत असतात, परंतु हे सहन केलेल्या त्या लोकांसाठी खूप खूप धन्यवाद. कारण आता स्वर्गामध्ये फक्त त्यांचे स्थान आहे. स्वर्गामध्ये एक उच्च स्थान देण्यासाठी मी स्वतःसाठी तुमच्यासाठी राखून ठेवले आहे आणि तुम्हालाही तेथे ते नक्कीच मिळणार आहेत. आत्ताच तुमच्याकडे जर तुमच्या गरजेपेक्षा जास्त काही संपत्ती असेल तर ज्यांना त्याची गरज आहे त्यांना तुमच्यातून थोडासा भाग देत चला. लोकांना मदत करत चला की तुमच्यासाठी खूप मोठी सेवा ठरणार आहे. देव म्हणतात, आयुष्यामध्ये कधीही कोणालाही त्यांच्या परिस्थितीनुसार ओळखू नका. दुसऱ्या कोणाच्या तरी सांगण्यावरून एखाद्याबद्दल मनात मत बनवू नका, तर स्वतः एकदा अनुभव घ्या. परिस्थिती वेळेला नीट परखा. कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करा, म्हणजे तुम्हाला योग्य दिशा मिळेल. तुम्ही सुद्धा सहमत असाल तर आत्ताच श्री स्वामी समर्थ कमेंट करा. नाती कोणतेही जपण्यासाठी संवाद खूप गरजेचा आहे. बोलताना नेहमी नम्रपणे बोला. आवाजाची उंची कमीच ठेवा, कारण प्रेमाने जग जिंकता येते, भाषणे साध्य होत नाही. या जगात कोणाही वाचून काहीही अडत नाही. जे जरी खरे असले तरीही कोण केव्हा कधी उपयोगी असेल हे सांगता येत नाही. म्हणूनच तुमच्या जीवनात योग्य आकार देण्याचे सामर्थ्य फक्त तुमच्यातच आहे. जेथे झरा वाहत असतो तेथे हंसराज असतोच आणि जेथे डबके असतात तेथे डास असतातच. म्हणूनच निवड तुम्हाला करायची आहे. देवावर विश्वास ठेवून जगत असाल तर स्वतःवर व स्वतःच्या चांगलेपणावरही थोडासा विश्वास ठेवा. तुमचाही देवावर विश्वास असेल तर आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा व स्वामी परिवारामध्ये सहभागी व्हा. येथे तुम्हाला रोज नवीन देवाचे संदेश, मार्गदर्शन ऐकायला मिळतील. जेव्हा तुम्हाला मानसिक आधाराची गरज असेल तेव्हा देव तुम्हाला सावरण्याचे बळ देतील, तुमच्या आयुष्याला नवे वळण देतील. देव म्हणतात, बाळा, आयुष्यातील स्वप्ने, ध्येय साध्य करणे, त्यांना प्राप्त करणे कितीही मोठे असले तरीही तुझा आत्मविश्वास कमी पडू देऊ नकोस. तुझ्यावर आत्मविश्वास व आमच्यावर विश्वास असेल तर या आयुष्यात खूप काही असाध्य असे काहीच नाही. तर सर्व काही साध्य तू करू शकतोस आणि तुझ्या ओठात आमचे नाव आहे. भीती कसली आणि का? मनात भीती ठेवून तू जगत आहेस आणि तुझ्या प्रत्येक भावनेत आम्ही आहोत. तुला आम्हाला काही द्यायचे असेल तर आधी तुला स्वतःला पूर्णपणे करावे लागेल. तुला स्वतःला आनंदी, सकारात्मक बनवावे लागेल. तेव्हाच तू बघितलीस तशी सेवा आमच्यापर्यंत सकारात्मक पोहोचेल व आमचेही आशीर्वाद तुझ्यापर्यंत नेहमी पोहोचतील व तुझे आयुष्य नेहमी सुखाने भरलेले असेल. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, तुम्हाला हा संदेश कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अजूनही तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ज्यांना गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमच्या एका शेअरमुळे आपल्या स्वामी वर्गामध्ये वाढ होऊ शकते
आणि तुमच्या एका शेअरमुळे कुणाचे तरी जीवन बदलू शकते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.